नमस्कार दर्शक हो, लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। आज आपल्याबरोबर शिवाजी ईश्वरा दुर्गाडे हे आहेत। हे मिरजेचे आहेत। बोलवाड रोडला शिवगंगा पार्क पासून थोड्या अंतरावर आत आलं की त्यांची वस्ती लागते। एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तो कार्यक्रम असा आहे, बळीराजा साहित्य सेवा कृषी कला शिक्षण मंडळ मिरज व विद्रोही साहित्य चळवळ सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने वैचारिक परिवर्तन साहित्य संमेलन त्यांनी आयोजित केलेलं आहे। आणि हे साहित्य संमेलन रविवार दिनांक 5/4/2026 म्हणजेच 5 एप्रिल रोजी हे साहित्य संमेलन असणार आहे। आणि याचा पत्ता असणार आहे जुना बोलवाड रोड लक्ष्मी देवळाच्या पाठीमागे शिवगंगा पार्क कमान दुर्गाडे मळा मिरज येथे हे परिवर्तन वैचारिक परिवर्तन साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे। नेमकं हे संमेलन आयोजित करण्यापाठीमाग दुर्गाडे साहेबांचा काय हेतू आहे हे पहिला आपण जाणून घेऊया। आता आपण जर बघितलं तर थोडी तयारी पण चालू आहे रविवारच्या साहित्य संमेलनाची। तर आपण त्यांना विचारतोय काही प्रश्न आणि त्यांच्याकडून जाणून घेतोय की नेमकं हे वैचारिक परिवर्तन साहित्य संमेलन काय आहे। दुर्गाडे साहेब नमस्कार। नमस्कार। मला सांगा की असं का वाटलं तुम्हाला की हे बाबा वैचारिक परिवर्तन साहित्य संमेलन आयोजित करावं? माझं कुटुंब हे शेतकरी वर्गातलं कुटुंब। माझे आई वडील अशिक्षित, त्यांच्याकडून जे माझ्यावर संस्कार झाले अशिक्षित असूनही त्या काळात ते मला असं वाटतं की ते PhD होते अशिक्षित असून सुद्धा त्यांनी जे केले संस्कार, शेतीवरचं प्रेम, त्यांनी केलेलं कष्ट, या सर्वातून मी पुढे वडिलांची इच्छा होती की मुलांना शिकावं आणि ते किती शिकावं तर 7वीपर्यंत शिकावं आणि शेती करावं, त्यांचा एक हेतू होता। तर मला पुढं असं शिकत गेल्यानंतर थोडी परिस्थिती बिघडली, दुष्काळ पडला, वडील वारले, अशा वेळेस शिकावं न शिकावं असं म्हणत 8वी 9वी 10वी पुढे गेलो हायस्कूलला गेला। इंग्लिशचं अडचण पडली, पुन्हा इंग्लिश सोडवण्याचा प्रयत्न केला। 4 वेळा बसतो, 8 मार्क 16 मार्क 24 मार्क। आणि एका ठिकाणी मी दूध घालत होतो, ते शिक्षणाधिकारी होते आणि त्यांनी मला विचारलं की काय झालं रिझल्ट। मी खाली मान घालून सांगितलं नाना नापास झालो। म्हटल्यानंतर ते म्हणले पुन्हा बसायचं, तर नाही म्हणलं मला जमत नाही। नाही पुन्हा बसायचं, माझ्या येऊन बसायचं। त्यांनी पुन्हा दूध घालून आपल्या पहिलीच्या मुलाला बसवून घेतलं आणि पुन्हा शिक्षणाची उर्मी दिली। त्यातही मी 41-42 मार्कांना पास झालो आणि पुन्हा कॉलेज जायची उर्मी निर्माण झाली। आता त्यावेळेला असं वाटलं की आमच्या चुलते वगैरे म्हणायचे मिरजेला कॉलेज नव्हतं, तर मिरजेला कॉलेजला आपण का जाऊ शकत नाही हा एक प्रेरणा। आणि त्याच्या पाठीमागची भूमिका म्हणजे लहान असताना शिवाजीराव झुळ आणि आबासाहेब शिंदे इंग्लिशमध्ये बोलायचे आणि मला इंग्लिश येत नव्हतं, मास्तरांची मराठी छड्या खायच्या। तर त्यावेळेला असं वाटतं ते 2 माणसं मोठी इंग्लिशमध्ये बोलतात, मला काय येत नाही, ही एक प्रेरणा मिळाली मला त्यातली। आणि पुढे मी गेलो, कॉलेज केलं। कॉलेज केल्यानंतर साहित्याची आवड निर्माण झाली। शोग यादव, अभयकुमार साळुंके सर यांनी एक स्टेज हिअरिंग दिलं, मला बोलण्याची उर्मी दिली। माळी सर, माधवराव माळी सर, काबा दादा पाटील, राणे सर, विया पाटील मॅडम, असे प्राचार्य पण चांगले लाभले। मला माझी शिक्षणात गोड झाली आणि सगळे याचं हे नेहमीच अस्खलित बोलायचे, अशी तुतारी द्या मजारून फुंकीन मी सोपराने भेजून टाकेन सगळी करणे दिरची आहे किंकाळणी। हे कवी केशवचंद्राची कविताची अस्खल आणि माझ्यावर तो परिणाम बराच झाला। आणि मी तसा थोडा संत साहित्याचा वाचक, आवड, विठ्ठल भक्ती आमच्या घराचं असल्यामुळं हेही थोडंसं आत्मसात होतं आणि साहित्य मराठी वाङ्मयाची आवड निर्माण होत गेली। तो हा विठ्ठल बरोबर, तो हा माधव बरोबर, भाऊ चुकता जोडी म्हणून विठ्ठली आवडी हे त्या काळाची माझी आवडते कविता होती। त्या भक्तीतनं मग मराठी साहित्य, मराठीचा विषय आवडला। इतरांनी इंग्लिश व अर्थशास्त्र घेतले, मी मराठी घेतलं आणि अशा यातनं मी वाढत गेलो। मग पुढं वाढल्यानंतर साहित्याचं, आई आमची असं जात्यावरची गाणी म्हणायची, वडील मोठ्यावर गाणं म्हणायचे, तोही थोडासा प्रभाव माझ्यावर पडलेला असायचा। आणि आपण जसं गाणं म्हणावं आपलं वडिलांच्या प्रमाणे असं एक इच्छा निर्माण व्हायची। आणि असं करता करता मी साहित्यात जोडलो गेलो। साहित्य कला मंडळानं मला पुन्हा स्टेज दिलं। गोबा कामत उत्तमराव चव्हाण हे साहित्य कला मंडळाचे कार्यकर्ते, मी त्या सेक्रेटरी काम केलं आणि अशातनं साहित्य निर्माण झालं। पुढं आई कवी राम गोसावींना एकदा मळ्यात बोलवलं होतं। एवढ्या चिखलातनं सगळे साहित्यिक, नीलम मानगावे, निलंबरी शिर्के, धनंजय बोरगावे ह्या चिखलात येऊन त्यांनी कविता सादर केली होती। आईनं त्यावेळेला अस्खलित जाती उभ्या म्हणून दाखवले होते त्या सर्वांच्या समोर। मग मला आईची किंमत कळली की
आईकडे काहीतरी आत्मसात केलेलं आहे. पण आई असेपर्यंत मला ते कलेक्शन करून संकलन करता आलं नाही. आई वाढल्यानंतर मंडळीने थोडं पाठ केलं होतं आणि ते पाठ केल्यानंतर मग थोडंसं डिक्टेट करून मी लिहून दिलं. त्यांची पुन्हा चालू केलं. मग माझ्यावर एकदा कन्या माझं सांगली महाजन सरांची आली. मी म्हणलं अट घातली, थोडंसं ते कविता सादर करायला पाहिजे, करतो की म्हणले. त्यांनी तिथे सांगली आणि माझं सांग शहराला दुर्गा तुमच्या त्यांच्या कविता चांगल्या आहेत. मला थोडा अभिमान वाटला. मग आम्ही पुस्तक काढूया, प्रत्येक ठिकाणी जायचं, तिला घेऊन जायचं. तिलाही संधी दिली. 100 शाळेमध्ये आम्ही असे प्रयोग केले. आता म्हणलं हे आपण मळ्यात ग्राम गोसाई म्हणायचे, तुम्ही गावात घेण्या मळ्यातच घ्या, हा म्हणजे शेतातच साहित्य संमेलन घ्या. संमेलन घ्या. हा, तर अशा या विचारातनं मी इथपर्यंत आलोय. पुढे आई वारली. आई वारल्यानंतर आई म्हणाली वडिलांचं समाधी बांध. मला काय ते 62 वर्ष बांधता आलं नाही. आई वारून 25 वर्ष तरी बांधता आलं नाही. गेल्या 2 वर्ष समाधी बांधली आणि आईच्या आठवणी करता स्मरणार्थ एक साहित्य मी घ्यावं असं एक निर्माण झालं. मग हे बांधलं, घराची थोडी मॉडिफाय केलं, जरा जरा प्रगती होत गेली. आधी मधल्या काळामध्ये माझं फार हाल झालं. बँका जप्त्या, सगळं जमीन गेली होती. म्हणजे अशा शेतकऱ्यांच्या आयुष्यातील घटना. संघर्ष करत मला शेतकरी संघटना रघुनाथदादा पाटलांनी बळ दिलं. त्यातनं मी बचावलो. जयपालनाथ फराडे होते आमच्या पाठीमागे, गॉडफादर आमचे हे सगळे होते. शरद जोशी प्रणित संघटना. मग त्यावेळेस सगळी संघटना एक होती. अगदी राजू शेट्टी वगैरे सगळी एकत्र होते. नंतर मग विभागणी झाली. आम्ही दादांच्याकडे राहिलो. दादांचं काम कट्टर असे. दादाही इथं 2 वेळा मळ्यात येऊन गेले. कार्यक्रम झाले दादांचे. दादांच्या अगदी जवळ गेलो मी, अनेक लोकांच्या जवळ गेलो आणि मग हे साहित्य मी घ्यावं असं डोक्यात आलं की 2 वर्षाची तयारी करतो. मग आता या भागात पाण्याच्या विहीर सगळे मुजवायला आलेत. डोक्यात आलं की पाणी विहीर पोहण्यासाठी पाहिजे. त्याचं एक मनात कारण काय होतं, आमच्या आजोबाने माझ्यासाठी विहीर काढून ठेवली वेगळी, भावंदाशिवाय सेपरेट. आणि आमची नात पोहायला शिकली नाही. हा नातू शिकला, पण तिला पोहायला शिकवण्याची माझ्या डोक्यात एक कल्पना होती. नातीला पोहायला शिकवायचं बाहेर नंतर, पण तिला पहिला शिकवायचं या विहिरीमध्ये. आणि अशा कल्पनेतनं सगळं इथंपर्यंत आलोय. गेले 2 वर्ष धडपड मी विद्रोही चळवळीत, राष्ट्रीयवादाला आणि नागरिक संघटना, विविध बर्वेंच्या नागरिक संघटनेत अनेक वेळा मी या वैचारिक अन्नेसमध्ये काम केलंय. दाभोळकरांच्या बरोबर बकरी कापून आरेवाडला टेंट मारून आम्ही बसलो चर्चेवर. गोविंद पानसरेंच्या बरोबर दाभोळकरांच्या बरोबर मी प्रत्येकी भेटलोय, भेटी बोलणी झालेली आहेत. तर अशा लोकांच्या विचारातनं मी एक वेगळा घडत गेलो. नुसतं देव म्हणण्यापेक्षा प्रयत्नवादी, देववादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हावं हा विचार माझ्या डोक्यात आला. आणि नेहमी प्रयत्न केल्यानंतर यश येतेच. माझं आता ज्ञानविज्ञान साप्ताहिक 3 वर्ष प्रयत्न करतो. कुणाला इथलं सांगितलं नाही, सूर्यकांतला सांगितलं मी असं करतोय म्हणून. तर ते 3 वेळा पाठवलं, 3 वेळा 5-6 वेळा 3 वर्ष मी नाराज होतो. त्याकडे पैसे भरलेले होते. पण एक दिवस माझा येईल अशी मला आत्मविश्वास आहे. आंबेडकर म्हणतात की माझं एक बोट वर आहे, याचा अर्थ की मी एक बोटाने यशस्वी होणार आहे असं त्यांना म्हणायचं आहे. तर तसंच यश हे प्रयत्नाने मिळत असतं. इथपर्यंत आलो. हे नियोजनाचा केलेलं आहे. 5 तारखेला आपण कार्यक्रम घेतोय साहित्य संमेलन विजय चळवळीचं. त्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर बाबुराव गुरु, आमचे गुरु. त्यानंतर ज्येष्ठ मुख्याध्यापक शिवायाबा हे स्वागताध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर रघुनाथदादा पाटील हे शेतकरी संघटने, त्यांचा विषय पर्यावरण आणि सद्यस्थिती शेतीचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर साने गुरूंचं हसन देसाई, ते एक 10 मिनिटं साने गुरूंच्या संस्काराबद्दल बोलणार आहेत. आणि मग मुख्य वक्ता धनाजी गो बसवेश्वरांचे छान बोलतात. बसवेश्वरांच्या विचाराची गरज आहे असा एक विषय त्यांचा दिला आहे, ते बोलणार आहेत. त्यानंतर मग आभार. आणि त्याच मध्ये एक मधल्या कार्यक्रमामध्ये 5 कुटुंब इंटरकास्ट विवाह केलेली, त्यांचा सत्कार ठेवलेला आहे. 5 कुटुंबी गोळा केलेले आहेत. आंतरजातीय विवाह केला. त्यांना चालना दिली. नुसतं महात्मा फुले वाचायचं नाही, नुसतं बसवेश्वर वाचायचं नाही, आपण काय कृतीत आणायचं. काही लोक नुसतं बसवेश्वरांचं व्याख्यान आणि 10,000 मानधन घेतात. मी कुठलंही मानधन, पण हे घडवून आणायचं हे ताकद 5 कुटुंबांना भेटलो येतात, ते यायला तयार आहेत. तर अशा विचारातनं पहिला टप्पा झाला हा. दुसऱ्या टप्प्यामध्ये कवी संमेलन. आता एक आई वडील म्हणून हे वडिलांच्या करता झालं. एक 55 वर्ष झाली वडिला, 62 वर्ष, 55 फेटे बांधायचे येणाऱ्या कार्यकर्त्यांना, साहित्यिकांना, हे वडिलांच्या करता. आणि दुपार सत्रामध्ये प्रमुख पाहुणे सुभाष कवडे सर भिलवडीचे, साने गुरूंचे फार ते हे करतात. ते कवी अध्यक्ष आहेत. डॉक्टर कुमट्याचे भारती पाटील त्या स्वागताध्यक्ष आहेत. त्याही डॉक्टर आहेत आणि साहित्यिक आहेत, आमच्या मैत्रीण आहेत त्या. पुन्हा निलंबरी नीलम मानगावे जयसिंगपूरच्या, त्या या मळ्यात येऊन गेलेल्या आहेत. त्या पुन्हा मला म्हणायचं कधी घेणार आहे तुम्ही, कधी 20 वर्ष गेले. पेरू
खायला आलो होतो, तर त्या मुख्य अतिथी आहेत. हा. त्यांच्यासोबत निलांबरी शिर्के, अस्मिता इनामदार ह्या महिला आहेत. ओके. हा. आणि अशा महिला, कविता आणि 25 महिला गोरगरीब जे शेतात काम करून खातात, त्यांना एक छोटीशी साडीची भेट, आईची आठवण म्हणून. कारण आईची आठवण ही का, तर आईला किंवा ही चुलती आमची गरिबी, दुष्काळात त्यांना साड्या मिळाल्या नाहीत. खरंय खरंय खरंय. अगदी असं पाय झाकून घ्यायचे. म्हणून या कार्यक्रमावेळी आमच्या चुलतीला एक साडी मी घेतली. खरंय. म्हणजे आयुष्याच्या या ज्या घटना आहेत, ह्या भावना तुम्ही हृदयाच्या एका काळात जपून ठेवलेल्या आहेत. आईच्या विषयीचं जे प्रेम, ज्या आठवणी आहेत, त्या सतत तुमच्या मनात आहेत. आणि त्याच्यातनं कुठेतरी तुम्हाला ते उपरोक्ती व्हावी, म्हणजे एक आपण बाबा देणं लागतो मग लागतो. काहीतरी समाजाचं, त्या हेतून तुम्ही मग त्या सर्व गोष्टी करता. आणि अशा महिलांना साडी घेतली की जे आपल्याला उपयोग पडलेत. अगदी. आता शेतात काम करणाऱ्या किंवा आपल्याला हे झालेल्या, उगाच कोणाला तर गोळा करून आणलंय आणि दिलंय नाही, ते काय उपकार करत नाही. ती एक प्रत्येक घरात ती माझी आई आहे असंच. अगदी अगदी ही भावना त्याच्या पाठीमागे. 2 सत्रात म्हणजे मी माहिती दिली. तिसरं सत्र एक आहे, शेतकऱ्यांच्या करिता जी शेतीवाडी करून संध्याकाळी त्यांनी करमणुकी करता कलगीतुऱ्याचा एक कार्यक्रम शेतकरी राबवायचे. म्हणजे आता हा कार्यक्रम दुर्मिळ होत चाललेला आहे. दुर्मिळ होत चाललेला आहे कलगीतुरा. तर याचा उगम, विकास आणि विस्तार हा विषय ठेवला आणि त्याचे प्राध्यापक मोहन पाटील जयसिंगपूर कॉलेजचे त्याच्यावर वक्तव्य करणार आहेत ते. आणि सगळ्या शाहिरांचा 25 शाहिरांना फेटे म्हणून त्यांचाही सत्कार करायचा आहे. आणि राम जाधव, इथं राम जाधव म्हणून शाहीर, त्यांनी एक बशिवरांच्या यावर किंवा शिवाजी महाराजांचा एक पोवाडा साजरा करायचा आहे आणि त्याचं भाषण ऐकायचं आहे. राम तोडकर त्याचं स्वागत करणार आहेत. असा 3रा टप्पा आहे. त्याचं कारण काय, तर ही कला लोप पावत चाललेली आहे. ती तर भेदिक असेल, कलगीतुरा असेल, लोप पावत चालले. ही शंकर पार्वतीपासून चालत चाललेली ही कला 12व्या शतकापासून पुढे विकसित कशी होत गेली याचं एक संकलन त्याविषयी ऐकायला मिळावं, असा 3 टप्प्यात हा कार्यक्रम घेतलेला आहे. तर सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. समाजामध्ये एक आता दैववादावर अवलंबून जास्त आहे, पण तो दैववादाकडे नेणारा प्रवाह आहे. तर प्रयत्नवादाकडे जावं असं बशिवराज सांगतात, महात्मा फुले सांगतात, गाडगेबाबा सांगतात. त्या प्रयत्नवादाकरता हा अट्टास माझा आहे. दैववाद वाईट आहे असं म्हणत नाही मी, पण प्रयत्नवाद हा श्रेष्ठ आहे त्याच्यापेक्षा. म्हणजे एक जी जुनी म्हण होती, प्रयत्न अंती परमेश्वर. पहिला प्रयत्न तर करा. बशिवरांनी काय सांगितलं, काम 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 काय कवी कैलास, काम हाच देव आहे. कामाला देव माना, म्हणजे तुमची आर्थिक दृष्टी परिस्थिती चांगली होईल. आणि मग तुम्ही हातातला माझा जो इष्टलिंग आहे तो तुम्ही शंकर समजून, मला समजून, कुडल संगम समजून त्याची पूजा करा. कुठेही तुम्ही करू शकता. देवळात जायची आवश्यकताच नाही तुम्हाला. तुमच्या कामाचं देव आहे असं बशिवरांनी सांगितलं. तोच माझा प्रयत्न आहे. आणि मी कुठल्या देवळात जात नाही का, देवळात माझं काय वाईट केलं, सगळ्या देवावर माझी श्रद्धा आहे, पण तो अंतःकरणात. अगदी. म्हणजे कुठंतरी माझी आई शाळेत गेली नव्हती, माझी आई काहीही शिकली नव्हती, मात्र तिच्या जात्यावरच्या ओव्या ह्या अजून माझ्या स्मरणात आहेत. माझ्या वडिलांनी मोठ चालवली, मोटवरची गाणी माझ्या अजून स्मरणात आहेत. ती माझ्या पत्नीनंही अवगत केली आणि आम्ही एक छोटेखानी पुस्तक सुद्धा त्याचं तयार केलं. म्हणजे आई वडिलांच्या विषयीच्या आठवणी ज्या जपलेल्या आहेत शिवाजी दुर्गाडे यांनी, त्या फार अतिशय उत्तम दर्जेदार आठवणी त्यांनी जपलेल्या आहेत. कुठंतरी वैचारिक परिवर्तन साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे. माझी आई शाळेत शिकलेली नसताना सुद्धा मी आईच्या नावानं वैचारिक साहित्य परिवर्तन जे संमेलन आयोजित केलेलं आहे. म्हणजे शिवाजी दुर्गाडे यांचे जे विचार आहेत ते शेतीशी निगडीत विषय, आपली माणसं, त्यांच्या भावभावना, शेतकऱ्यांसमोर असणाऱ्या अडचणी, त्याच्यातनं घडणारा एक विद्रोह, आणि म्हणूनच कुठेतरी विद्रोही साहित्य चळवळीशी शिवाजी दुर्गाडे हे एकरूप झाले. दाभोळकर असतील, पानसरे असतील, बाबुराव गुरव असतील, ह्यासारख्या कॉम्रेड माणसांची एक वैचारिक साथ ही दुर्गाडे साहेबांना लाभलेली आहे. म्हणून कुठंतरी हे वैचारिक परिवर्तन साहित्य संमेलन रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी बोलवाड रोडला शिवगंगा पार्क मध्ये आत दुर्गाडे मळा म्हणून आहे, तिथं हे वैचारिक साहित्य संमेलन हे आयोजित केलेलं आहे. म्हणजे कुठंतरी आपण 21व्या शतकात वावरतोय
आणि हे वावरत असताना दैववादावर जास्त विश्वास ठेवण्यापेक्षा प्रयत्नवादावर विश्वास ठेवावा असं आता शिवाजी दुर्गाडे यांनी सांगितलेलं आहे. मी जरी कोणत्या देवळात जात नसलो तरी सुद्धा मी एक प्रयत्नवादी आहे.